तर काय होतं ना मंडळी, जेवताना आपल्याला भाजी, पोळी, वरण-भात असं सगळं ताटात जरी असेल, तरी पण जोपर्यंत ताटात आपल्या चटणी म्हणा, लोणचं, पापड असं काही म्हणजे आपण घेत नाही, तोपर्यंत अशी तोंडाला चव लागत नाही. आणि समजा आपण कधी आजारी पडलो आणि तोंडाची चव गेली असेल, तर तेव्हा अशा मस्तपैकी चटण्या असतात ना, की त्यांच्यामुळे आपल्या तोंडाला चव येते आणि 2 घास तरी आपल्या पोटात जातात. तर आज आपण असंच बघणार आहोत झटपट शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची, ती पण लसूण टाकलेली. जर तुम्हाला लसूण नाही आवडत, नाही टाकायचा तर स्किप केला तरी सुद्धा चालणार आहे. तर सर्वात आधी मी 1 कप शेंगदाणे छान खरपूस खमंग मीडियम गॅसवर भाजून घेणार आहे. शेंगदाणे भाजताना इथे अजिबात घाई करायची नाही, नाहीतर मग ते जळतील लवकर आणि तो खमंगपणा जो चटणीला असतो तो येणार नाही. त्यामुळे शेंगदाणे व्यवस्थित वेळ घेऊन भाजायचे. शेंगदाणे भाजताय तोपर्यंत मी लसूण सोलून घेते. म्हणजे 5-6 लसणाच्या पाकळ्या लागणार आहे. आता हा माझ्याकडे मोठा लसूण आहे म्हणून 5-6 पाकळ्या. जर तुमच्याकडे छोटा लसूण असेल तर 15-20 पाकळ्या छोट्या छोट्या घेतल्या तरी सुद्धा तेवढ्या पुरतील. काय लसणाची चव जी असते ह्या चटणीमध्ये इतकी मस्त लागते, तोंडाला चव वाढवते. मग तुम्ही ही चटणी दशमीसोबत किंवा लहान मुलांना असं पटकन पोळीचा रोल करायचा आहे तो पण देऊ शकतात. गोड दशमीसोबत बटाटा वडा केला असेल तर त्यासोबत पण ही चटणी एकदम मस्त लागते. किंवा असं पापड भाजायचा नागलीचा आणि त्यावर अशी भुरभुरायची, वरून तेल टाकायचं, तसं पण मस्त लागते. तर आता मी हा जो लसूण निवडला होता तो खलबत्त्यामध्ये 2 चमचे घेतलेला आहे जिरं, चवीनुसार घ्यायचं मीठ आणि खलबत्त्यात मी कुटून घेत आहे. मिक्सरमध्ये नाही करणार, नाहीतर मग काय होतं शेंगदाण्यासोबत केलं तर अगदी शेंगदाणा गच्चा होतो आणि चटणी मोकळी मोकळी होत नाही. म्हणून मी हे खलबत्त्यात मी कुटून घेते. आता हे जे शेंगदाणे आहेत त्याची साल काढून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते बारीक करायचं आहे. तर बारीक करताना मिक्सरच्या भांड्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकदमच फिरवायचं नाही. 30 सेकंद फिरवायचं, परत थांबायचं, असं करत करत करायचं. म्हणजे गच्चा होत नाही शेंगदाण्याचं कूट आणि जाडसर बारीक आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे. तर इकडे माझा लहान मुलगा आला, तो म्हणतोय की मम्मा मला इडली खायला दे. मी त्याला सांगितलं आता बाळा रात्रीचे 11 वाजले, तू झोप. मी रेसिपी करते म्हटल्यावर तो इथेच खेळतोय. आता हे सगळं दाण्याचं कूट मी वाडग्यात काढते, कारण त्याला आता मला टाकायचं आहे लाल तिखट, मीठ वगैरे. एकदम मोकळं मस्तपैकी दाण्याचं कूट झालेलं आहे. हे असंच दाण्याचं कूट तुम्ही जेव्हा साबुदाण्याची खिचडी करतो त्यामध्ये सुद्धा घालू शकतात. तर आता यामध्ये मी घालत आहे चवीनुसार लाल तिखट. जवळजवळ 3 मोठे चमचे मी ह्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे, कारण आमचं लाल तिखट खूप तिखट नाही आहे, त्यामुळे थोडं जास्त टाकत आहे मी. आणि चवीनुसार मीठ घालायचं. मीठ लसणामध्ये पण घातलं होतं त्यामुळे थोडंसं कमी घातलं, तरी पण नंतर चव बघायची आणि त्यानुसार ॲडजस्ट करायचं. आणि जे वाटण करून ठेवलं होतं ते आता ह्यामध्ये मिक्स करेल आणि आता हे सगळं एकत्र आपल्याला हाताने चोळून घ्यायचं आहे. म्हणजे मग लसूण, लाल तिखट, दाण्याचं कूट हे सगळं एकजीव होईल आणि चटणी बनून तयार होईल. थोडंसं मला इथे तिखट आणि मीठ कमी वाटलं त्यामुळे मी घातलेलं आहे वरून. आणि सगळं परत एकदा छान चोळून घेते मी, नाहीतर मग एकाच साईडला जास्त लसूण होईल आणि एका साईडला नाही. त्यामुळे सगळीकडे मस्त चटणी घ्यायची आणि हे बघा अशी मस्तपैकी मोकळी मोकळी चवदार लसणाची शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मग तुम्हाला नोटिफिकेशन येतील व्हिडिओ अपलोड केल्यानंतर. तेव्हा अशी झटपट शेंगदाण्याची चटणी करून बघा आणि असेही शेंगदाणे खाणं तब्येतीसाठी चांगलं असतं. तेव्हा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि ही चटणी मस्त एअरटाईट कंटेनरमध्ये 1.5 ते 2 महिने आरामात चांगली राहते.